सगळ्यांचं लक्ष आता शिवाजी पार्ककडे लागलेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे सभास्थळी दाखल होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज ठाकरेंच्या भाषणाकडे ते कोणत्या मुद्द्यांना हात घालतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो साजरा होतोय। आपण जर पाहिलं तर भव्य असा स्टेज आहे। स्टेजवरती प्रमुख नेते मंडळी जी आहे ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेचे माजी आमदार राजू पाटील जे आहेत ते सुद्धा स्टेजवर आहेत। शिरीष सावंत आहेत, बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, त्याचप्रमाणे शिरीष सावंत असे जे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मनोज चव्हाण हे सुद्धा मनसेचे जे नेते आहेत ते सुद्धा स्टेजवर आहेत। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते मंचावरती येतील आणि सगळ्याच शिवसैनिका ज्या पद्धतीने मनसैनिकांना संबोधित जे आहे ते करण्यात येणार आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मनसैनिकांची एक उत्सुकता असते। दरवर्षाचं हे भाषण जे ऐकण्यासाठी मनसैनिक उत्सुक असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या ठिकाणी आता जमायला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 7:45 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण या संपूर्ण सभेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख नेते मंडळी व्यासपीठावरती आलेली आहे। यामध्ये प्रमुख नेते मंडळींची भाषणं जी आहेत ती सुरू आहेत। जे नव्यानं नियुक्त्या मनसेमध्ये तरुणांच्या केलेल्या आहेत या सगळ्या तरुणांना संधी जी आहे ती सध्या भाषणासाठी दिली जाते। थोड्याच वेळात प्रमुख नेते मंडळी जे आहेत ज्येष्ठ ते त्यांची सुद्धा भाषणं होतील आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सुद्धा भाषण जे आहे ते होणार आहे। त्यामुळे साहजिकच उत्साहाचं वातावरण या शिवाजी पार्कवरती आपल्याला पाहायला मिळते आणि 8 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते स्वतः मनसैनिकांना संबोधित करणार आहेत। कॅमेरामन चरण मार्गमसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। ही दृश्य आपण पाहतो आहोत दादर मधली राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या परिसरातली। याच ठिकाणाहून